तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील ना, खूप पैसे आणि कुठे जर खर्च करायची इच्छा असेल ना, तर तुम्ही इथे नूर कॅफेला आहे. इथे ऑल टाइम वेटिंगच असते. मागच्या आम्ही लास्ट टाइम पण आणलं तेव्हा वेटिंग होती. रात्री 1:30 वाजता तेव्हा पण वेटिंग आणि आता पण वेटिंग आहे. आहे टेस्ट. तर टेस्ट प्रॉपर नसेल तर दोन्ही पण वेस्ट. त्याचं नाव एवढं मोठं आहे पण डिशची क्वांटिटी मला काही मोठी वाटत नाही ॲज पर प्राईस. चलो कैफे नूर चलते हैं. नूर कैफे. नूर कैफे. वेलकम टू नूर कॅफे. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओज गाईज. खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतोय कारण आज आपण चाललो आहे कॅफे नूरला. बिकॉज खूप वर्ष झाली आपण ब्लॉग केला नव्हता फूड ब्लॉग, तर आज फायनली आपण फूड ब्लॉग करतोय. आणि कॅफे नूर करून मुंबईला आहे आणि आज आपण आलो थोडा बोरा बाजारला मार्केटला. तर विचार चालला आहे आज एक ब्लॉग बनवूया फूडचा, कारण खूप दिवस झाले बनवत नव्हता. तर वेलकम बॅक गाईज, दिस इज निक अँड यू आर वॉचिंग ईट स्ट्रीट. आणि नूर कॅफेची एक खास बात ही आहे की ती रात्री 3 वाजेपर्यंत ओपन असतं. कुंभमध्ये सकाळी 5पर्यंत असतं, पण लास्ट टाइम आम्ही गेलेलो होतो 1:30 वाजताच ॲक्च्युली ते बंद झालेलं. आणि पण तिकडे सगळं अवेलेबल नाही होतं. तिकडे मेनली फेमस आहे ती बिर्याणी आणि काही चाप्स आहे. मटनमध्ये खूप फेमस आहे. आपण बघू काय काय बघायला खायला आपल्याला तिकडे भेटतं. तर आपण पोहोचलो फायनली नूर कॅफेला. तर तुम्ही बघू शकता पाठीमध्ये आहे ते नूर कॅफे आहे तिकडे. तर आता ओपन आहे सध्याला. तर आपण जाऊ आतमध्ये. तर गाईज वेटिंग आहे आता सध्याला आणि इथे ऑल टाईम वेटिंगच असते. मागच्या आम्ही लास्ट टाइम पण आणलं तेव्हा वेटिंग होती. रात्री 1:30 वाजता तेव्हा पण वेटिंग आणि आता पण वेटिंग आहे. या टाइम काही स्पॉन्सर वगैरे काहीच नाही आहे. तर आम्ही इथे ऑर्डर केलं आहे चिकन मलाई बदामी टिक्का. त्याच्याबरोबर एक खमिरी नान येते आणि दुसरं आम्ही ऑर्डर केलं आहे एक चिकन दम बिर्याणी. तिकडे बघू शकता तुम्ही, कारण आपलं बजेट एवढंच आहे. इथं तर सगळ्यात फेमस आयटम आहे हा बलोची चाप. तुम्ही बघू शकता हा बलोची चाप आहे, तो 1150ला आहे. आणि बलोची लेग पीस पण आहे इकडे. तर हे त्यांचे फेमस आयटम आहे. बट ही व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे, तर आपल्याला आपले पैसे टाकून करावं लागतं. तर या दोघांचंच बिल ऑलमोस्ट 1000 रुपये होत आहे. पण दोघांसाठी ठीक आहे, म्हणजे बघायला तर ओके मुंबईच्या हिशोबाने. तर आता बघू काय येतं आणि काय नाही. ट्राय करून नक्की सांगू. एकदम जेन्युइन रिव्ह्यू सांगणार आहे, ना की फक्त इंस्टाग्राम फेमस आहे म्हणून किंवा इथे सध्या फेमस चालू आहे म्हणून. जे आहे ते जेन्युइन रिव्ह्यू सांगेल मी ॲज अ मुंबईकर, कसं लागतं, कसं टेस्ट यायची. तर फायनली खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे. ॲक्च्युली आपण दुसऱ्या चॅनलवरती काम करत होतो सध्याला आणि त्याचं नाव आहे द वन लास्ट फ्रेम निक जर्नी या चॅनलचं नाव आहे. आणि खूप वर्षानंतर आपण आपल्या मेन यूट्यूब चॅनल म्हणजे आधी जे चाललं ते केलेलं चालू 2021ला. तर आज आपण परत त्या चॅनलवरती व्हिडिओ करतो आहे शूट. आणि बोलायला पण फंबल होतं आहे. मागच्या तुम्ही बघू शकतात खूप ऑडियन्समध्ये पण तेव्हा मी खूप फ्लुएंटली बोलत होतो आणि आज तेच बोलायला थोडंसं शाय होतं आहे. बट ऑलमोस्ट 4 वर्षाचा गॅप आहे आणि 4 वर्षानंतर आपण आज ही पहिली व्हिडिओ शूट करतो आहे. आणि ह्याच्यानंतर भरपूर व्हिडिओ येणार आहेत, तर थांबणार नाही आहे. ह्याच्यानंतर परत आपण बॅक टू ट्रॅक असं येतो आहे. आणि ही व्हिडिओ खूप जेन्युइन असेल आणि खूप वर्षांतर व्हिडिओ बनवतो आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ छोटी असेल, जास्त मोठी ठेवणार नाही. आणि जेन्युइन फक्त 2 आयटम मागवलेत. पूर्ण बघा, सांगेल रिव्ह्यू कसा आहे काय. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघत असेल आणि जुने सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर आपली पहिली डिश आलेली आहे. त्याचं नाव एवढं मोठं आहे पण डिशची क्वांटिटी मला काही मोठी वाटत नाही ॲज पर प्राईस. तर चिकन मलाई बदामी टिक्का विथ खमिरी रोटी तर आलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे प्राईज आहे त्याप्रमाणे तर मला वाटत नाही हे वर ते करून. तर टेस्टच सांगेल कसे. तर आता आपले दोन्ही आयटम इथे आलेले आणि इथे बघू शकता तुम्ही बिर्याणी आहे आणि तिथे आहे आपलं मलाई सीख कबाब, चिकन मलाई सीख कबाब जे आहे ते. आणि ॲज पर प्राईस तुम्ही बघू शकता की क्वांटिटी एवढी मला वाटत नाही आहे, कारण ऑलमोस्ट दोन्ही मिळून 1000 रुपयेचं आहे.
आणि खमीरी रोटीसोबत आहे म्हणून ते प्लस पॉईंट ठीक आहे. पण आता बघू प्राईस तर ठीक आहे आणि क्वांटिटी पण ठीक आहे. आता मेन आहे टेस्ट. तर टेस्ट प्रॉपर नसेल तर दोन्ही पण वेस्ट. ट्राय करू. तर आता आपल्यासमोर दोन्ही पण डिश आलेले आहेत आणि प्राईस आणि क्वांटिटी हिशोबाने मला काय मोठं वाटत म्हणजे ॲज पर प्राईस आहे त्याप्रमाणे क्वांटिटी मला काय एवढी वाटत नाही आहे. पण मेन आहे टेस्टचा गेम. तर टेस्ट प्रॉपर असेल तर पैसा वसूल आहे, वरना वेस्ट आहे. तर आता आपण ट्राय करू दोन्ही पण डिशेस आणि बघू कसं आहे. तर त्यांनी पहिले बिर्याणी वाढली आणि ॲक्च्युली खायचं तर आम्हाला हे पहिले खमीर रोटीबरोबर लागतं बघा. पहिल्या बाईटमध्ये काय कळत नाही कारण ते मलाही आहे ते त्याचं काही एवढं टेस्ट लागत नाही ॲक्च्युली मला. $450च्या हिशोबाने वर्थ नाही वाटलं मला. बघू आता आपण बिर्याणी ट्राय करू आणि मोस्टली बिर्याणी ते फेमस आहे. तर आपण हे जर ट्राय केलं तर त्यानंतर खाऊ तर बिर्याणी. एक गोष्ट सांगतो, ही जी खमीर रोटी नाही, ही खमीर रोटी ती चांगली आहे. बट जे मलाई कबाब आहे ना त्याचा मलाईचा टेस्टच लागत नाही आहे. आणि सुमित पण तोच बोलला की मलाई कबाब आहे, चिकन मलाई कबाब सीख कबाब जे आहे, पण ॲक्च्युली त्यात मलाईचं टेस्टच लागत नाही आहे आणि ऑलमोस्ट ₹500 आहे. तर तो तुम्ही मेयोनीज प्लसची चटणी मिक्स करून जर खाणार असाल तर ठीक आहे, चांगलं आहे, ओके. बट फक्त जर ते खमीर रोटीवर तुम्ही विचार करणार असेल म्हणजे वाव काय चांगलं असेल तर एवढा काय वाव नाही जेन्युइन. तर तुमची टेस्ट वेगळी असेल माहीत नाही, बट मला तर नाही एवढं खास वाटलं. तर तुम्ही विचार करत असाल की ह्याला काय नक्की चांगलं तर काय वाटलं एवढं नूर कॅफेबद्दल बोलतात एवढी. तर चांगलं गोष्ट आहे की टिक्का आहे तो चांगला आहे, बट तो ज्युशीनेस असतो ना टिक्काचा जसा टेस्ट असेल तशी मला नाही वाटली. कारण मी एक्सेप्टेशन खूप जास्त ठेवलेले की खूप चांगलं असेल वगैरे, बट एवढं काय खास वाटलं नाही मला आणि त्या प्राईसच्या हिशोबाने तर खरंच नाही वाटलं. आणि बिर्याणीमध्ये बघा हा बटाटा, एवढा मोठा बटाटा आहे ॲक्च्युली मला वाटलं की हा पीस आहे. हा खूप मोठा बटाटा निघाला आहे. हे इधर आम्हाला कट गया आहे. आता येऊ आपली दम बिर्याणीवरती आणि खूप चांगली फेमस असं बोलतात. सो फर्स्ट आपण जे खाल्लं ते एवढं वर्थ नव्हतं. आता मेन आयटम आहे बिर्याणी आणि ती फेल नाही झाली पाहिजे, कारण मी त्यासाठी इथे आलेलो आहे ते खाण्यासाठी. आता ट्राय करून बघू कसं आहे. तर माझी ना ऑलमोस्ट ना भरपूर स्पून घेऊन झालं म्हणजे भरपूर खाऊन झालं बिर्याणीचं. तर जनरली माझी एवढी काय खास नाही खरं सांगू. आपलं जेवण झालेलं आहे आणि ह्याचा चांगलाच रिव्ह्यू मी तुम्हाला थोडा वेळात देतो. अरे ते दिलं तर उगाच ऐकलं मार्किंग मला. तर सांगतो थोडा वेळ सांगतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो रिव्ह्यू देतो आहे. आणि जर तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील ना, खूप पैसे आणि कुठे जर खर्च करायची इच्छा असेल ना, तर तुम्ही इथे नूर कॅफेला आहे. कारण 1100च्या हिशोबाने ते दोन्ही पण गोष्टी काय वर्थ नव्हत्या मला तर नाही वाटलं. कारण ती बिर्याणीची क्वांटिटी ठीक होती, पीस पण व्यवस्थित होते, बट जी टेस्ट असते ना त्याप्रमाणे नाही वाटली. कारण ₹500ची बिर्याणी ॲक्च्युली ती प्राईस जर 350 वगैरे असती तर ती वर्थ होती. बट ₹500 ते घी में बनाया आहे आणि मला तर एवढं काही खास वाटले नाही बघा. कारण मित्रांनी आणलेली बिर्याणी ती घरची ती खूप भारी असते. तर तुम्ही घरच्यासारखं टेस्ट येईल अशा हिशोबाने ते येऊ नका. आणि हे कॅफे टाईप आहे तर वाईब खूप चांगले आहेत. जर तुम्ही असं पार्टनरवर आलं तर ते खूप चांगलं जागा आहे. वाईब्स खूप चांगले आहेत. आतमध्ये डेकोर वगैरे खूप चांगलं गेलं त्यासाठी प्लस पॉईंट आहे. सेकंड थिंग क्वांटिटी आहे बिर्याणी राईसमध्ये, बट पीस पण खूप चांगले आहेत. पण त्या प्राईसप्रमाणे मला वाटलं ना की हे असे एवढं वर्थ असेल. आणि तिसरी गोष्ट ही आहे की तिसरी गोष्ट ही आहे की तर तुम्हाला स्पायसीनेस आवडत असेल ना तर इथे तुम्हाला ही स्पायसीनेस काय भेटणार नाही आहे. इथे माइल्डनेस आणि माइल्ड स्पायसी आहे. म्हणजे ज्यांना कमी तिखट आवडतं त्यांच्यासाठी ही जागा ठीक आहे, म्हणजे ओके ते लोक खाऊ शकतात. पण ज्यांना स्पायसी आवडतं तर ही गोष्ट इथे तुम्हाला स्पायसी भेटणार नाही. आम्हाला थोडं पण स्पायसी लागणार नाही. आपण महाराष्ट्रीयन आहे, आपण मुंबईकर आहे, आपल्याला स्पायसी खाण्याची सवय तर इथे तुम्हाला ही गोष्ट भेटणार नाही. चौथी आणि फायनल गोष्ट चांगली आहे या हॉटेलची एकच की हे
रात्री 3 वाजेपर्यंत या 2 वाजेपर्यंत ते अवेलेबल असतं फूड. आम्ही लास्ट टाईम आलेलं, तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतील की आम्ही लास्ट टाईम आलं आम्हाला इथे आम्ही बटर चिकन खाल्लेलं. बटर चिकन जसं असं तसं आहे, माइल्ड स्पायसी जसं असं स्वीटमध्ये आहे तसं आहे. क्वांटिटी पण आहे ॲज पर तुम्ही 3 लोक ज्याच्यावर खाऊ शकतात, पण तेवढा पोट भरून नाही पण खाऊ शकतात. आणि पीस वगैरे तुम्हाला व्यवस्थित भेटेल. तर ही 4 गोष्टी आहेत तिथे प्लस पॉईंट आहे त्यांची. तर तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही इथे येऊ शकतात आणि तुमचे पैसे तुम्ही खर्च करू शकतात. वेलकम टू काला घोडा आर्ट फेस्टिवल. तर मित्रांनो, फायनली आपण आज फर्स्ट टाइम आलो काळा घोडा फेस्टिवलला. तर इथे खूप मोठा आर्ट फेस्टिवल आहे मुंबईचा. आणि तुम्ही मग अशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स आहेत ते. तर मित्रांनो, ते झाडाच्या रूट्सपासून बनवलं आहे हे. तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त असं पैंजण बनवली आहे. आणि इथे जेवढी पण गोष्टी बनवतात हे सगळे रिसायकलपासूनच बनवतात. तर तुम्ही इथे मुंबईमध्ये असाल तर सॅटर्डे संडेला नक्की व्हिजिट करा. तर आता बघू आपण पुढे बरेच काही गोष्टी आपल्या बघण्यासारख्या. फुल ऑफ डिझाईन ही नाही हे डिझाईन तुम्ही बघितलं असेल मगाशी ते कर्माचं खूप चांगलं बनवलेलं. असे खूप प्रकारे आर्ट्स त्यांनी बनवले तिथे आणि बघण्यासारखे. आणि फोटो ज्यांनी खूप ज्यांना आवडतात फोटो वगैरे काढला त्यांच्यासाठी तिथे म्हणजे खूप सारे फ्रेम्स आहेत. तर तुम्ही या आणि तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर नक्कीच या. तर बघू तिथे पाठीमागे या साईडला पण खूप चांगला आर्ट बनवलं त्यांनी इथे. तर वरती डेव्हिल आणि खाली एंजल आहे अशा प्रकारे बनवलं. तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता हा हार्ट आहे आणि तोच तुम्हाला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर फायनली तुम्ही इथे बघू शकता इथे खूप प्रकारचे आर्ट तुम्हाला बघायला भेटेल. कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी भागाची तुम्हाला आर्ट्स बघायला भेटतील. वुडन आर्ट झालं, ॲल्युमिनियमवरती आर्ट केलं आहे त्यांनी. त्याच्यावरती खूप सारे पेंटिंग्स आहेत. आणि ह्याची ऑलमोस्ट स्टार्टिंग प्राईस 500 आहे. आणि किचन्स किंवा गुडीज हे तुम्ही परचेस करू शकता. शोपीस वगैरे आहे हे तुम्ही परचेस करू शकता आणि त्यांना सपोर्ट करू शकता. ऑलमोस्ट 500 रुपीज रेंज आहे स्टार्टिंग प्राईस. तर मित्रांनो, फायनली आपण बघितले बरेच गोष्टी आणि हे ऑलमोस्ट 500च्या रेंजला आहेत. आणि खूप युनिक आर्ट्स आहे आणि त्यांची आर्टची ॲक्च्युली व्हॅल्यू नसतेच कधी. तर तुम्ही इथे याल तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटेल. प्रत्येक देशाच्या आलेत. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बरेच ठिकाणचे इथे आर्ट दाखवतात ते लोक. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि त्यांचं आर्ट बघू शकतात. तर प्राईस पण आहे कम्पेअर टू प्राईस मी नाही सांगू शकत ॲक्च्युली त्यांच्या आर्टच्या हिशोबाने प्राईस आहे. पण तुम्ही या आणि इथे नक्की व्हिजिट करा. आणि फायनली आपलं बघून झालेलं आहे पूर्ण आणि काळा घोडा फेस्टिवलला. आणि आज ब्लॉग सगळं ओपनली करतो आहे. आपल्याकडे माईक आहे आणि ॲक्च्युली इथे सगळेजण ब्लॉगच करत आहेत आणि सगळ्यांना कॅमेरा आहे. पहिलं असं नव्हतं. पहिलं मी यायचो 2021च्या टायमाला, तेव्हा खूप शाय वाटायचे आणि तेव्हा फोनच असं व्लॉग नव्हतं करायचं आणि मी कॅमेराने करतो तेव्हा. पण आता आयफोन आहे, गोष्टी अपग्रेड झाल्यात आणि आता कोणाला फरकच नाही पडत. तर आता आपण एंड करू आणि भेटू नेक्स्ट टाईम अशाच व्हिडिओमध्ये.
आहे